चा इराणच्या राजधानीवर कब्जा. अनेक सरकारी कार्यालय आंदोलकांच्या ताब्यात. खोमेनी सरकारकडून हवाई हद्द बंद. गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये अक्षरशः रान पेटलंय. राजधानी तेहरानसह संपूर्ण देश सध्या धगधगत असून आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमकी सुरू आहेत. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की खोमेनी सरकारनं संपूर्ण देशाची हवाई हद्दच बंद केली आहे. तेहरानचं मुख्य विमानतळही ठप्प करण्यात आलंय. इराणमधील बडे नेते रेझा पहलवी यांनी केलेल्या आवाहनानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झालंय. आंदोलक रस्त्यावर उतरून ही शेवटची लढाई आहे, पहलवी परतणार अशा घोषणा देत आहेत. जनतेचा हा वाढता आक्रोश पाहून सरकार प्रचंड दबावाखाली आलंय. आंदोलकांनी तेहरान ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारी कार्यालय देखील फोडली आहेत. तेहरानचे मुख्य रस्ते बंद करण्यात आले असून अमेरिका हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे. वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून इराणच्या जनतेत प्रचंड रोष आहे. त्यामुळेच इराणमध्ये जागोजागी आंदोलनं सुरू आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून इराण सरकारनं सुरक्षेचं अत्यंत कडक पाऊल उचललंय. देशातील एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे. इंटरनेटवर बंदी घालण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा दलांचा मोठा ताफा तैनात करण्यात आलाय. जाणकारांच्या मते गेल्या अनेक वर्षातील हे इराणमधलं सर्वात मोठं संकट आहे. इराणमधल्या या हिंसक वळणावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. इराणमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांची हत्या करण्यात आली तर अमेरिका गप्प बसणार नाही, याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. इराणमध्ये पेटलेलं हे जनआंदोलन आता कोणत्या वळणावर जातं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.